नमस्कार. एच.एम. भारत न्यूज ठाणे प्रतिनिधी अभिमान बाविस्कर. समता सैनिक दलाचे शतक महोत्सवी अधिवेशन ठाण्यात उत्साहात संपन्न. समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षानिमित्त 31 मे 2026 रोजी ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे भव्य अधिवेशन संपन्न झाले. राज्यभरातील सुमारे 1000 प्रशिक्षित सैनिक तसेच देशातील 10 राज्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. अधिवेशनाचे उद्घाटन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय अध्यक्ष अशोक खनाडे, राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनात भारत राष्ट्र, सामाजिक न्याय, शैक्षणिक धोरण, आंबेडकरी चळवळ, संविधान संरक्षण आणि समता सैनिक दलाची आगामी वाटचाल यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सैनिकांनी लष्करी शिस्तीत कवायती व सलामी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अधिवेशनात शिक्षण व आरोग्याचे राष्ट्रीयीकरण, आरक्षणातील अनुशेष भरणे, खासगी क्षेत्रात आरक्षण, ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका तसेच संविधानिक मूल्यांवर आधारित धोरणांची अंमलबजावणी यांसह 10 महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष अशोक खनाडे यांनी समारोपीय भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तत्वांवर आणि संविधानिक मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी समता सैनिक दल कटिबद्ध आहे, असे सांगितले. राष्ट्रगीताने सायंकाळी अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. एच.एम. भारत न्यूज सत्य, संविधान आणि समाजहितासाठी कटिबद्ध. काव्यसंग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मी विनंती करतो या समारोहाचे अध्यक्ष आदरणीय धर्मभूषण बागुलजी, अध्यक्ष समता सैनिक दल महाराष्ट्र राज्य, उद्घाटक आदरणीय संदीपजी माळवी, अतिरिक्त आयुक्त ठाणे महानगरपालिका, कॅप्टन अशोक खन्नाडे सर, राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल भारत, माननीय अशोक टेंबरे सर, अध्यक्ष राष्ट्रीय कोर कमिटी, मार्शल रमा कांबळे सर, समन्वयक राष्ट्रीय कोर कमिटी, माननीय डॉक्टर गुलाबरावजी राजू सर, राष्ट्रीय महासचिव समता सैनिक दल, माननीय रमेशजी जाधव सर, श्याम मनोहर दासरे सर, फूल सर आणि ॲडव्होकेट अभय लोखंडे सर आणि सर्व मान्यवर मंचावर या ठिकाणी जे सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपण या दोन्ही काव्यसंग्रहाचं प्रकाशन विधिवत करावं. हे भारत राष्ट्र आहे हा मराठी काव्यसंग्रह आणि नई सुबह के रंग हा हिंदी काव्यसंग्रह, या दोन्ही काव्यसंग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी सर्व आदरणीय संजय दादांना आवाज देतो. दादा कृपया आपण या मध्ये उभे राहा. मार्शल संजय ओळखे, कवी तथा समता सैनिक दलाचा सच्चा कार्यकर्ता मार्शल संजय ओळखे. तुमचे सारे आरोप मला मान्य आहे. गणवीर सर, फोटो आणि व्हिडिओ अत्यंत चांगले काढा. गेल्या काही वर्षापासून या देशातले काही माणसं कॅमेऱ्याच्या आणि व्हिडिओच्या प्रचंड प्रेमात आहे. या भारतात दुसरं काम आहे की नाही अशी परिस्थिती आहे. आपण थोड्या वेळासाठी का होईना पण त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. मी विनंती करतो की फोटो आणि व्हिडिओ छान काढावा. की तुमचे सारे आरोप मला मान्य आहेत. गेली 20-25 और तब से लेके आज तक हम समता सैनिक दल की विचारधारा को एच.एम. भारत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि नवीन बातम्यांचे तत्काळ अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एच.एम. भारत न्यूज देश, दुनिया आणि आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी